नमस्कार. शिवाजी द सीईओ. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय रचना आणि त्यामधून आपण राजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय काय शिकू शकतो, असा आपला हा प्रवास चाललेला आहे. अशी आपली ही एक यात्रा चाललेली आहे. आणि इतिहास हा मुळामध्ये माणसांचा असतो ना हो. त्यामुळे जेव्हा आपल्याला इतिहासामधून रसरशीत माणसं भेटतात, तेव्हा इतिहासाचा अभ्यास हा जणू काही कादंबरीसारखाच होऊन जातो. म्हणून तुमच्या आणि माझ्या शालेय किंवा महाविद्यालयीन आयुष्यामध्ये ज्या शिक्षकांनी आपल्यासमोर इतिहास हा असा उभा केला ना, त्या शिक्षकांच्याबद्दल आपण ऋणी राहिलो आणि इतिहासाबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटायला लागलं. पण ज्यांच्या आयुष्यात असं घडलं नाही, त्यांनी त्यांचे निषेध हे इतिहासाच्या पुस्तकामधल्या राण्यांना मिशा आणि राजांना वेण्या अशा लावून निषेध तो व्यक्त केला. तर तुमच्यापैकी खूप सारे जण हे इतिहासाबद्दल प्रेम असणाऱ्या गटातले आहेत, अशी मला खात्री वाटते. आपण आपल्या अभ्यासाला पुढे सुरुवात करूया. आपण गेल्या आपल्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की प्रशासकीय रचना कशी होती शिवाजी राजांची, आणि वतनदारी ही पद्धत शिवाजी राजांनी कशी खिळखिळी केली. आपण आज फार इंटरेस्टिंग विषयानं सुरुवात करणार आहोत. आपण आजसुद्धा म्हणतो ना की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे, आणि आजही आपण त्या विषयावरती सतत बोलत असतो. पण शिवाजी राजांनी या कृषी या सेक्टरकडे, या फील्डकडे, या विभागाकडे, या क्षेत्राकडे कसं पाहिलं आणि तिथं त्यांनी काय काय केलं. एक लक्षात घ्या, त्या काळातला जो महाराष्ट्र आहे ना, तो तसा अस्थिर आहे, त्याला स्थिरता नाही आहे. मग शिवाजी राजांच्या लक्षात आलं की एका बाजूने जो शेतकरी आहे ना राहणारा, त्याला एक प्रकारे आपल्याला हमी द्यायला पाहिजे सुरक्षिततेची, आणि दुसऱ्या बाजूनं त्याच्यासमोर प्रगतीची संधी उपलब्ध करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांना शेतीकडे वळवलं पाहिजे. लक्षात घ्या, त्या काळामध्ये शेती हा एक व्यवसाय होता, इतर काही उद्योगधंदे होते, आणि मुलुकगिरी करणं म्हणजे सैनिक म्हणून काम करणं हा अतिशय महत्त्वाचा व्यवसायच होता. तर त्या काळामध्ये शेतीला स्थैर्य देणं हा शिवाजी राजांनी एक आपला महत्त्वाचा उद्देश ठेवला. म्हणून ज्यांना शेतीकडे नवीन वळायचं आहे त्यांच्यासाठी त्यांना गाईगुरं देणं, त्यांना बियाणं देणं, त्यांना पैसे देणं, कर्ज देणं, अशी एक पद्धत त्यांनी सुरू केली. जर तुम्ही सरकारकडून कर्ज घेतलं तर त्याला एक मर्यादा आखून दिली की 2 वर्षांनी ते सुरू होईल त्याची वसुली. कधी कधी असं केलं की जर पीक चांगलं निघालं नाही तर फक्त थोडाच भाग द्या, कधी फक्त इंटरेस्ट म्हणजे वरती असलेलं व्याजच द्या. असं ना एक फ्लेक्सिबिलिटी, त्या शेतकऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार कर वसुली करण्याची लवचिकता असलेली एक रचना ही होती. बऱ्याच वेळेला एकदा रचना निर्माण झाली की ती फार ताठर बनते, त्याच्यामधली लवचिकता जाते. मग शिवाजी राजांच्या बहुतेक लक्षात आलं असणार की आपल्याला एक रचना जी तयार करायला पाहिजे ती ॲन्युअल क्रॉप असेसमेंट सिस्टीम. फार महत्त्वाची गोष्ट आहे की किती प्रमाणामध्ये अन्नधान्य येणार आहे. बघा, आपण शिवाजी राजांच्या काळाचा विचार करतोय, आजचा नाही. आणि मग त्याच्यात आपल्याला दिसतं की रेव्हेन्यू शुड बी रिअलाइज्ड इन कॉर्न विच शुड बी सोल्ड ॲट हायर प्राईस. म्हणजे आपण शेत हमी, भावाची हमी द्यायची, त्याच्यातून सरकार जे आहे ते शेतीचे जे पदार्थ आहेत, उत्पादन आहेत ते घेतील, ते जास्त भावाने विकतील, आणि त्याचबरोबर त्याच्या स्टोरेजची व्यवस्था पाहिजे. आणि विक्री त्या अन्नधान्याची तेव्हाच करायची जेव्हा त्याला जास्त चांगला भाव येईल. तर ही सगळी व्यवस्था तयार करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जे शेतमजूर आहेत आणि ज्यांची आर्थिक व्यवस्था चांगली नाही तर त्यांच्यासाठी वेगळे फंड्स तयार केले होते. एका पत्रामध्ये आपल्याला दिसतं की 2 लाख सिल्वर कॉईन्स म्हणजे रुपयाच्या नाण्यांची व्यवस्था त्यासाठी केलेली दिसते. शेतकऱ्याला जेव्हा कर्ज द्यायचं तेव्हा त्याचे इंटरेस्ट रेट्स काय असतील हे फिक्स केलेले असायचे, आणि पुन्हा त्याच्यात फ्लेक्सिबिलिटी असायची. त्याचप्रमाणे एखाद्या वेळेला पीक चांगलं आलं नाही कोणत्याही कारणाने
तर त्याला माफी कशी द्यायची याची सुद्धा रचना शिवाजी महाराजांनी तयार करून ठेवली होती. म्हणजे एक सर्वंकष व्यवस्था शेतीच्या बाबतीतली त्यांनी तयार केली. आणि तुमच्या एक लक्षात येईल की शेत सारा न देणं याच्यामध्ये मोगल सत्तेमध्ये खूप साऱ्या शिक्षा होत्या. मारहाण व्हायची, कोलूला जोडायचे, म्हणजे ऑइल मिल एक्सट्रुजन म्हणजे कोलूला जोडणं, किंवा गुलाम म्हणून घेऊन जाणं बायका मुलांना, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि हे बहुतेक मुघल शहेनशहाच्या काळामध्ये ते व्हायचं. अकबराचा थोडासा अपवाद आहे, खास करून अकबराच्या उत्तरायुष्यामधला, पण नाहीतर ही एक पद्धत होतीच होती. पण शिवाजी राजांच्या राज्यामध्ये, लक्षात घ्या हा रेफरन्स बघा काय सांगतोय आपल्याला, हिस्ट्री डज नॉट नो अ सिंगल इन्स्टन्स इन विच शिवाजी ऑर्डर्ड हिज ऑफिसर्स टू एम्प्लॉय फोर्स अँड बीटिंग्स फॉर रिअलायझेशन ऑफ रेव्हेन्यू और थ्रेटन्ड अमाऊंट डिमांडेड बाय अथॉरिटीज. कोणत्याही प्रकारे जुलूम जबरदस्ती न करता शिवाजी राजांची यंत्रणा ही शेतसारा वसूल करत होती. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या शेतकऱ्याबरोबर जेव्हा तुम्ही एक नातं निर्माण करता, तेव्हा त्याला तो सारा भरणं ह्याचं ओझं होत नाही, तो ते आपलं कर्तव्य समजायला लागतो. अशा तऱ्हेची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये या राज्यकर्त्याने त्या काळामध्ये केली होती. मग हे जे शेतकरी आहेत ह्यांची काळजी आपल्या लष्कराने कशी घ्यायची, बघा किती सुंदर पत्र आहे. 1674 साली शिवाजी राजांनी सांगितलेलं, डिक्टेट केलंय आणि बाळाजी आवजी चिटणीसांनी लिहिलेलं आहे, नॉट युझिंग ॲक्टिव्ह ॲग्रिकल्चरल लँड फॉर ट्रूप मुवमेंट्स. शेतामधून सैन्य घुसून जाता कामा नये, शेताची नुकसानी नाही होता कामा. जिथं शेत आहे तिकडे वळसा पडला तरी लांबच्या वाटेने जा. नॉट टू फोर्सिबली टेक ग्रेन्स, फॉडर, व्हेजिटेबल्स ऑर यूज देअर हाऊसेस. जनतेच्या घरांमध्ये राहू नका. जनतेचं अन्नधान्य, भाज्या, आपल्याला लागणारा चारा, या सगळ्या गोष्टी, घोड्यांना चारा लागतच असेल ना, या सगळ्या गोष्टी कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीनं घेऊ नका. पैसे देऊन घ्या, पैसे मोजा आणि घ्या. आणि लिहितात, इफ दे आर ऑप्रेस्ड दे वुड रेट यू वर्स दॅन मुघल्स अँड धिस विल बी कर्सेस ऑफ द स्टार्व्हिंग. मराठी शब्द तळतळाट, हा शब्द आपण वापरतो की मग तुम्ही आणि मोगल ह्याच्यातला फरक काय राहिला हो. स्वराज्याचा सैनिक हा स्वराज्याच्या सैनिकासारखा वागला पाहिजे ना. त्यानं त्या जनतेला, त्या शेतकऱ्याला, त्या खेडूतांना, त्या नागरिकांना त्यांचा योग्य तो सन्मान द्यायला पाहिजे. तुम्ही जर त्यांचं शोषण करायला लागलात तर तुम्ही आणि इतर ह्यांच्यामध्ये फरक काय राहिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पत्रामध्ये आपल्याला अशी दिसते की असा फरक असला पाहिजे हे शिवाजी राजांना कळत आहे, पूर्णपणेच कळलेलं आहे. आणि असा फरक कसा आणायचा याची रचना ते लावून देत आहेत. कारण फरक झाला पाहिजे हे कळणं ही एक गोष्ट झाली हो, पण तसा फरक आणणारी रचना तयार करणं, ती प्रशासनामध्ये आणणं आणि त्यातले नियम पुन्हा फॉलो होत आहेत की नाहीत हे बघणं, हे सगळं शिवाजीराजे त्या काळामध्ये करत होते, शेतकऱ्याला धरून, बरं का, डोळ्यासमोर शेतकऱ्याला धरून. म्हणून शेतकऱ्यांना त्यांनी उत्तेजन देण्यासाठीच्या योजना केल्यात बरं का. कशासाठी? टू इन्क्रीज कल्टिव्हेबल लँड, म्हणजे शेतीच्या खाली अधिक भूमी आणण्यासाठी. आणि या सगळ्या लोकांचं आणि जमिनीचं संरक्षण करणारी व्यवस्था सुद्धा त्यांनी तयार केली. 1662 सालचं सर्जेराव देशमुखांना लिहिलेलं एक पत्र आपल्या हातात पडतं. त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की जेव्हा इमर्जन्सी येईल, शत्रूचा हल्ला होईल, तेव्हा काय करा, ह्याचे 1, 2, 3, 4 दिलेले आहेत. म्हणजे बायका, मुलं, वृद्ध माणसं, त्यानंतर गाई गुरं ह्यांची काळजी कशी घ्या, जे कोणी तरुण आहेत जे लढू शकतात त्यांनी काय पद्धतीने लढायचं, इन्स्ट्रक्शन्स टू प्रोटेक्ट पीपल अँड प्रॉपर्टी. म्हणजे आज आपण ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन म्हणू, हा सुद्धा प्रत्येक खेड्याचा तयार होता असं आपल्याला दिसतं. आणि ही जबाबदारी ज्यांच्यावरती होती त्यांच्यासाठी काय लिहिलेलं होतं बघा, इन केस ऑफ डिफॉल्ट द मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅप्टिव्ज हेल्ड बाय मुघल्स विल बी स्क्वेअरली ऑन युअर हेड. म्हणजे जबाबदारी आहे त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची की इथून जर कैदी
गेले, मोगल लोक कैदी घेऊन गेले, तर त्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे, हे विसरू नका, असा सज्जड दमसुद्धा या प्रशासनाला दिलेला शिवाजी राजांनी आपल्याला दिसतोय. 1676चं एक पत्र आहे बरं का, ते सुभेदाराला लिहिलेलं आहे, जो डिस्ट्रिक्ट सुभा म्हणजे डिस्ट्रिक्ट चीफ आहे तो. यू आर एक्सपेक्टेड टू डिलिव्हर ड्युटीज ॲट एव्हरी स्टेज ऑफ ॲग्रिकल्चरल सायकल. लावणी, संचवणी, उगवणी, प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही जे काय चाललंय त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, विदाऊट करप्शन लिहिलेलं आहे. अँड विथ फुल कमिटमेंट टू द रॉयल गव्हर्नमेंट. निष्ठा तुमची असली पाहिजे सरकारसोबत. विदाऊट टचिंग इव्हन अ डिस्कार्डेड स्टेम ऑफ द व्हेजिटेबल ऑफ पीपल. भाजीच्या देठास तेही मन न दुखावता. भाजीचं देठ पण कापून तुम्ही घ्यायचं नाही. किती छान आहे बघा. आणि काय पद्धतीने लिहिलंय, इव्हन स्लाइट इनजस्टिस अँड ऑपरेशन ऑफ द पीपल विल डिस्प्लीज मी. जरा जरी तुम्ही रयतेवरती जुलूम केलात, अत्याचार केलेत, गैरपद्धतीने वागलात, तर ते मला खपणार नाही. आणि ह्याच्यातले शब्द कसे आहेत बघा, की सरळ आहेत, लाईक अन ॲरो, की ते घुसले. भाजीच्या देठसुद्धा काढलात तर बघा, समोरच्याचं घ्याल तर बघा. त्यामुळे काय करायचं काय नाही करायचं ह्याच्यामध्ये असलेली जरब, ही जरबसुद्धा फार महत्त्वाची असते ना प्रशासनामध्ये, ती सुद्धा होती. आणि त्याच वेळेला सामान्य माणसाबद्दल असणारी माया, जिव्हाळा आणि ममता हे सुद्धा आपल्याला दिसतं. मग पुढचं काय केलं बघा, रेव्हेन्यू सर्व्हे केले. आणि हे जे रेव्हेन्यू सर्व्हे केले त्या सगळ्या सर्व्हेच्या मध्ये म्हणजे किती देऊ शकतोय कर एखादा भूभाग, एखादा खेड, एखादा माणूस, त्याची जी सिस्टीम तयार केली त्यामध्ये सुद्धा लोकांना सहभागी करून घेतलं. अनाजी दत्तो जे होते त्यांनी हे केलं, सॅम्पल सर्व्हे केले पहिल्यांदा. त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी, वतनदार आणि त्या खेड्यामधले प्रतिनिधी हे सगळे असायचे, ज्याला डॉक्टर बाळकृष्ण नावाच्या अभ्यासकांनी नाव दिलं आहे सेटलमेंट बाय द पीपल. मग त्या लँड मॅपिंगसाठी काठी तयार केली. त्याची 20 काठी इक्वल टू 1 बिघा. म्हणजे हे पहिल्यांदा काठीचं जे परिमाण आहे ते आपल्याला राजा तोडरमलाने सुद्धा अकबराच्या काळामध्ये आणलेलं दिसतंय. तर त्याने सुद्धा वापरले. पहिला सर्व्हे त्याने त्या काळामध्ये अकबराच्या काळात केला होता. तर लँड मॅपिंग त्याच्यासाठी काठी, बिघा म्हणून संपूर्ण व्हिलेज लँड म्हणजे त्या खेड्यामध्ये हा सगळा जमिनीचा सर्व्हे केला. जमिनीचा सर्व्हे केल्याच्या नंतर सध्या त्यामधली लागवडीखाली असलेली जमीन किती, नंतर त्याच्यातली अशी वेस्ट लँड म्हणजे आजूबाजूला पडलेली जमीन किती, मग ही जी लागवडीची जमीन आहे त्याच्यामधली सरकारी मालकीची किती, खाजगी मालकीची किती, आणि त्यामधली पावसावरती अवलंबून असलेली किती, इरिगेशन असलेली किती, हा पण सगळा लँड सर्व्हे केलेला आपल्याला दिसतो. आणि किती त्यातले तपशील बघा, आणि ते तपशील आणि त्याचं महत्त्व तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर अशा तऱ्हेचे रेव्हेन्यू सर्व्हेज तयार केले आणि त्याच्यावरती मग रेव्हेन्यू स्ट्रक्चर ठरवलं, की त्याच्यावरती मग कर कसा घ्यायचा ते ठरवलं. मग आपल्याला त्याचं एस्टिमेट जे काही निर्माण होईल त्याच्यामधून पर बिघा एस्टिमेट काढायचं. तर त्यातले 2 पंचमांश म्हणजे 40% हे सरकारला द्यायचे आणि 60% हे त्या शेतकऱ्यांनी ठेवायचे. कधी कधी क्रॉप शेअरिंग म्हणजे तेही 50% होतं. आणि हे सगळं करत असताना कदाचित आपल्याला टॅक्स स्ट्रक्चर खूप जास्त वाटेल, 40%, 50%. पण लक्षात घ्या की पद्धत लावल्यामुळे आणि त्यामध्ये जुलूम जबरदस्ती नसल्यामुळे आणि शेतकऱ्याला संरक्षण आणि उत्तेजन या दोन्ही गोष्टी मिळत असल्यामुळे शेतकऱ्याला काही वाटायचं नाही हो द्यायला. त्यामुळे तो म्हणायचा की ठीक आहे ना, हे मी देणं लागतोच हे स्वराज्याचं. आणि मग सगळं जे भरायचं आहे ते केंद्र सरकारमध्ये. चिंचवडला मोरया गोस्वामी म्हणजे चिंचवडचं मंदिर अजूनही आहे, तर त्यांचं वतन होतं. पण मग शिवाजीराजांनी सांगितलं की वतन नाही, तुम्हाला जे काही मिळणार, तुम्हाला अगदी मीठ पाहिजे, साखर पाहिजे, प्रोव्हिजन्स पाहिजे, तर तुम्हाला सगळ्या आम्ही देऊ, पण जमीन कोणाला वतन म्हणून मिळणार नाही, हे मात्र पक्कं. मग आता जो शेतसारा यायचा तो काही पैशाच्या स्वरूपात यायचा, काही धान्याच्या स्वरूपात यायचा. अनेक वेळेला जे कारागीर होते स्थानिक पातळीवरचे त्यांना पैसे न देता धान्य दिलं जायचं
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नधान्याच्या संपूर्ण मार्केटवरती केंद्र सत्तेचं नियंत्रण होतं. त्यामुळं कुठला भाव कुठे कसा वाढतोय, कमी होतोय, त्याप्रमाणे गुदामातलं अन्न काढायचंय, विकायचंय, या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक स्थिर सिस्टीम होती. ही गोष्ट आजच्या काळात सुद्धा फार महत्त्वाची. मग शिवाजी राजांच्या लक्षात आलं की जर आपण एका बाजूला शेती वाढवत असू तर दुसऱ्या बाजूला व्यापार वाढवला पाहिजे. कारण शेतीतलं उत्पादन आणि व्यापार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्याशिवाय माझा मुलूक समृद्ध होणार नाही. लक्षात घ्या, शिवाजी राजांना फक्त स्वतःची सत्ता वाढवायची नव्हती, त्यांना ह्या मुलखामध्ये समृद्धी आणायची होती. इकडच्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवायचं होतं आणि हाच वेगळेपणा आहे. मग आपल्याला काय दिसतं की आता जर व्यापार वाढवायचा असेल तर व्यापारी पेठा बसवल्या पाहिजेत. मग या व्यापारी पेठा कुठे बसवल्या पाहिजेत? तर समुद्राला लागून बसवल्या पाहिजेत आणि अंतर्भागात बसवल्या पाहिजेत. तरच सर्व तऱ्हेचा व्यापार हा वाढीला लागेल. म्हणून त्यांनी ट्रेड सेंटर्स म्हणजे व्यापारी पेठा यांची एक साखळीच केली. मग आता परदेशी लोक आलेले होते. इंग्रज होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, डच होते, डॅनिश होते. मग ह्या सगळ्यांना त्यांनी ट्रेड सेंटर्स म्हणजे व्यापारी पेठा ह्या त्यांना सुद्धा बसवायला परवानगी दिली. आणि आपला व्यापार म्हणजे इकडचे व्यापारी आणि परदेशी व्यापारी ह्यांची जोडणी केली आपण तर आयात निर्यात या दोन्ही गोष्टी बसतील अशा तऱ्हेची व्यवस्था त्यांनी लावली. आपण शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल पुढे बोलणारच आहोत. त्या आरमाराचे पण दोन भाग होते. एक होतं व्यापारी आरमार आणि दुसरं होतं लष्करी आरमार. शिवाजी महाराजांचं व्यापारी आरमार हे संपूर्ण इंडियन ओशनमध्ये या सगळ्या आपल्या हिंदी सागरामध्ये तर होतंच, पण ते पर्शियन गल्फ आणि रेड सी पर्यंत ही जहाजं गलबत जात होती शिवकाळामध्ये व्यापार घेऊन. ही गोष्ट फार महत्त्वाची आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी आरमारी किंवा लष्करी ही गलबत असायची. आज्ञापत्रामध्ये लिहिलेलं आहे, ट्रेडर्स आर शाईन ऑफ द किंगडम. आज्ञापत्रे नावाचं हे जे पुस्तक आहे ना, ते आपण सगळेजण मराठी आपण बोलतो, महाराष्ट्रातले म्हणतो स्वतःला, आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर काही वर्षांनी हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सगळ्या पॉलिसीज ह्या व्यवस्थितपणे वापरल्या गेल्यानंतर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. मराठीमध्ये दोन संशोधित अनेक आवृत्त्या आहेत, पण दोन आवृत्त्या खूप चांगल्या आहेत ज्या मला खूप भावल्या. एक जे आहे ते ढेरे सरांचं आहे, डॉक्टर राचिम ढेरेंनी संपादित केलेली आज्ञापत्रे. दुसरे अरुण खोले यांनी आज्ञापत्रे संपादित केलेली आहेत. ही किमान 2 आज्ञापत्र वाचा. म्हणजे ही किमान 2 पुस्तकं आपल्यापैकी प्रत्येकाने जर वाचली तर शिवाजी महाराजांचा एकंदर प्रशासकीय आवाका आपल्या लक्षात येईल. आपण शिवचरित्र वाचतो पण आज्ञापत्र वाचत नाही, तर जरूर वाचा. ह्या दोन्ही वाचा, ही जमली तर इतरही वाचा. तर काय लिहिलंय बघा आज्ञापत्रात, ट्रेडर्स आर शाईन ऑफ द किंगडम. म्हणजे झळाळी आपल्या राज्याला आणण्याचं काम हे करतात. नॉट ओनली दे प्रॉस्पर बट विथ देम द स्टेट प्रॉस्पर्स. महत्त्वाची गोष्ट की ते प्रगती स्वतःची तर घडवून आणतातच, पण त्यांच्याबरोबर राज्याची सुद्धा प्रगती होते. दे प्रोव्हाइड फंड्स इन क्रायसिस. ज्या वेळेला अडचण येते तेव्हा त्यांच्याकडे आपण पैसे मागू शकतो. देअरफॉर दे शुड बी रिस्पेक्टेड अँड प्रोटेक्टेड. वी नीड टू सेटल अप्रोप्रिएट ट्रेडर्स इन अवर कमर्शियल टाउनशिप्स. व्यापारी पेठांमध्ये आपल्याला कोणकोणते व्यापारी आणून वसवायचे आहेत त्यांचाही विचार आपण केला पाहिजे. दे नीड टू बी सोशली ॲक्नॉलेज्ड. त्यांना आपण पोच पावती दिली पाहिजे त्यांच्या कर्तृत्वाची. द सी रूट ट्रेडर्स सिमिलरली रिक्वायर प्रोटेक्शन. जमिनीवरती व्यापार करणाऱ्या आणि दर्यावरती व्यापार करणाऱ्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे. मग ह्या व्यापारी पेठा बघा, चौल, दाभोळ, केळशी, कल्याणला तर नेव्हल शिपयार्ड होतं, म्हणजे बांधल्या जात होत्या बोटी किंवा गलबतं. भिवंडी, राजापूर, वेंगुर्ल, महाड, कोल्हापूर, अष्ट, पेण, चिपळूण, राजगड आणि रायगड हे दोन्ही जरी किल्ले होते तरी त्या व्यापारी पेठासुद्धा होत्या. तर व्यापारी पेठा तयार केल्यात. रायगडावरती तुम्ही आज जरी गेलात तरी ती व्यापारी पेठ तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजे त्याचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतात. मग बाहेरून येणाऱ्या मालावरती काय बंधनं घालायची आणि स्थानिक मालाला कसं उत्तेजन द्यायचं. म्हणजे शिवाजी महाराज खरंच व्होकल फॉर लोकल कसे होते ते आपल्याला कळेल. ईस्ट इंडिया कंपनी
वॉन्टेड टू कम टू इंटिरियर्स ऑफ महाराष्ट्र बट नॉट गिव्हन परमिशन. त्यांना सांगितलं की तुमच्या वखारी ज्या आहेत ना, त्या वखारी तुम्ही तिथंच ठेवल्या पाहिजे. कुठे? समुद्राच्या जवळ. आतला आम्ही बघून घेऊ. हे फार महत्त्वाचं आहे ना, कोणाला कुठे आणि किती हात अंतरावरती ठेवायचं हे बरोबर शिवाजीराजांना ठाऊक होतं. 1671 सालचं एक पत्र आहे, टॅक्सेशन ऑफ सॉल्ट या विषयावरचा. हा जो मिठाचा विषय आहे तो नंतर म्हणजे गांधीजींनी वेगळ्या बाजूने नेला ब्रिटिशांच्या काळामध्ये. पण शिवाजीराजांच्या काळामध्ये गोव्याहून पोर्तुगीजांच्या हद्दीतून मीठ यायचं. त्या मिठावरती कर बसवला गेला, कारण कोकणपट्टीमध्ये स्वराज्यामध्ये जे मीठ तयार होतं ते स्वराज्यातल्या लोकांनी पहिलं वापरलं पाहिजे आणि ते वापरायला उत्तेजन मिळावं. आणि ही जे आपले मीठ तयार करणारे व्यापारी असतील, सगळे लोक असतील, त्यांचं संरक्षण व्हावं अशा तऱ्हेचं पत्र या राजाने आपल्याला लिहिलेलं दिसतंय. तेव्हा देर वॉज अ सॉल्ट पॉलिसी ऑल्सो. तिथे लिहितात शिवाजीराजे, द मॅटर ऑफ सॉल्ट is worth lakhs of rupees, hence the order should be followed in letter and spirit. प्रत्येक ठिकाणी विचार आहे बघा की आपल्या जनतेला उत्तेजन मिळालं पाहिजे आणि बाहेरचा माल येऊ दे, कारण बाहेरचा माल आला तर त्याच्या गुणवत्तेची बरोबरी करण्याची इच्छा आपल्या लोकांच्या मनात निर्माण होईल ना. पण जास्तीत जास्त आपल्या लोकांनी आपल्या इथे तयार झालेलीच उत्पादनं वापरायला पाहिजेत असा त्या राज्यकर्त्याचा हेतू आपल्याला दिसतो. गमतीची गोष्ट आहे बघा, हे जे सगळे परदेशी होते की नाही, त्यांच्या हेतूंबद्दलची स्पष्टता राजांच्या मनामध्ये होतीच. आज्ञापत्रात लिहिलेलं आहे, देअर म्हणजे ट्रेडर्स, मास्टर्स, एव्हरी वन ऑफ देम आर रुलिंग किंग्स. हे सगळे व्यापारी म्हणून आले आहेत, पण त्या प्रत्येकांच्या देशामध्ये त्यांचे त्यांचे राजे आहेतच. हाऊ कॅन इट हॅपन दॅट रूलर्स डोंट हॅव ग्रीड फॉर टेरिटरीज? असं कधी होईल का की त्या राजाला हा मोह पडणार नाही? मोह पडणारच आहे. दीज हॅट वेअरर्स, टोपीकर, हॅव फुल ॲम्बिशन्स टू एंटर इन टू दीज प्रोव्हिन्सेस टू इन्क्रीज देअर ओन ओपिनियन्स, म्हणजे रिलिजन. धर्म सत्ता आणि राजसत्ता ह्या दोन्ही इच्छा या परदेशी लोकांच्या मनात असणार. देअर इंटरकोर्स शुड बी रिस्ट्रिक्टेड टू द एक्सटेंट ऑफ ओनली देअर कमिंग अँड गोईंग फॉर ट्रेड. व्यापारी हेतूसाठीच ते येतील आणि जातील. त्यांचं इकडच्या लोकांशी असलेलं संभाषण व्यापारी हेतू पुरतंच मर्यादित असेल असं बघूया. एका बाजूला लक्षात घ्या, या सगळ्या लोकांना सुद्धा आदरपूर्वक वागवलं जात होतं आणि म्हणूनच 1675 साली म्हणजे सुरतेच्या 2 स्वाऱ्या झाल्यानंतर इंग्लिश रेसिडेंट सुरतचा लिहितो आहे शिवाजी राजांबद्दल, अवर फेअरेस्ट फ्रेंड अँड नोबलेस्ट एनिमी. आणि हे इंग्रज माणसाने लिहिलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. मग आता शिवाजी राजांच्या असं लक्षात आलं की व्यापार जर वाढवायचा आहे तर चलन आलं पाहिजे. बघा कसे आपण जातो, शेती, व्यापार, चलन. आणि म्हणून शिवाजी राजांनी शिवराई आणि होन म्हणजे कॉपरचा, तांब्याचा शिवराई, तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होन तयार केला. एका बाजूला श्री राजा शिव, दुसऱ्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं होतं. 2 हेतू होते. एक तर स्वतःचं चलन असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही सार्वभौम आहात हे पण कळतं. आणि दुसरी गोष्ट की तुमचं चलन जर चलनात राहिलं तर त्याची किंमत वाढत राहते. हेनरी ऑक्झेंडन नावाच्या प्रवाशाने जो आला होता शिवराज्याभिषेकाच्या वेळेला, त्याने रायगडामध्ये टांगसाळ होती तिचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे व्यापाराला पूरक अशी स्वतःची चलन पद्धती तयार करणं हा एक महत्त्वाचा भाग शिवाजीराजांच्याकडे दिसतो. म्हणून इंग्रजांच्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांची संबोधनं कशी बदलतात हा फार एक इंटरेस्टिंग भाग आहे. 1664-65 पर्यंत शिवाजीराजांची संभावना रिबेल, लूटर, ग्रेट रिबेल अशी केलेली दिसते. 1659 नंतर मात्र अवर फ्रेंड अँड नेबर अशी केलेली आहे. ऑल वेल नोन किंग अशी केलेली आहे. 1674 म्हणजे राज्याभिषेकाच्या सुमारास द ग्रेटेस्ट डिप्लोमॅट इन द ईस्टर्न पार्ट ऑफ द नोन वर्ल्ड अशी केलेली आहे की हा अत्यंत मोठा एक मुत्सद्दी आहे या पूर्वेकडचा. इतकं मोठं म्हणजे भाषेत कसा फरक पडत जातो बघा ना.
आता ह्याचा अर्थ दुसरा असा आहे की शिवाजीराजांनी एका बाजूने ह्यांना जरा बसवलेली आहे, पण दुसऱ्या बाजूने ह्यांच्या व्यापाराला उत्तेजन पण दिलेलं दिसतंय. तो जो एक बॅलन्स आहे ना, समतोल जो आहे ना, शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वामधला समतोल त्यांच्या राजकीय प्रशासनामध्ये उतरत होता. ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. 1674 सालचं आपल्याला एक सुभेदाराला लिहिलेलं पत्र मिळतं की शेतसारा कसा घ्यावा, त्यामधून त्या शेतकऱ्याला त्याचे पैसे किंवा त्याचं धान्य कसं द्यावं, हे सगळं करत असताना जुलूम जबरदस्ती कशी करू नये, जे धान्य तुम्ही मिळवलेलं आहे ते कधी विकायचं, कसं विकायचं, त्याचं स्टोअर कसा करायचा, हे सगळं लिहिलेलं आहे. वेअर हाऊसिंगचे पण इन्स्ट्रक्शन्स आहेत हा, कसं साठवायचं या बाबतीमध्ये. आणि त्या अधिकाऱ्याला शिवाजीराजे लिहितात, यू नीड नॉट सिट ऑन युअर चेअर. म्हणजे थोडक्यात बोलूया, खुर्ची उभवू नका, खुर्चीमध्ये बसू नका. यू शुड मूव्ह फ्रॉम विलेज टू विलेज. हो, खेडोपाडी फिरा, कलेक्टिंग ऑल फार्मर्स अँड असेसिंग देअर कपॅसिटी टू गिव्ह रेव्हेन्यू. या प्रत्येक शेतकऱ्याला भेटा, त्या प्रत्येकाची परिस्थिती समजून घ्या, त्याची क्षमता काय आहे शेतसारा भरण्याची, पीकसारा भरण्याची, हे लक्षात घ्या. ऑल्सो डिफरन्शिएट बिटवीन फार्मर्स विथ अँड विदाऊट कॅटल. बघा हा तपशील बघा. थोडक्यामध्ये हा शेतकरी आहे का शेतमजूर आहे, याची सांपत्तिक स्थिती कशी आहे, याच्याकडे किती जनावर आहेत, हे लक्षात घ्या. प्रत्येक आज्ञेच्या मागे आपल्याला काय दिसतं, पीपल ओरिएंटेशन दिसतं शिवाजीराजांचं, की जे काही केलं जातंय ना ते सामान्य माणसाच्या साठी. आणि हे सगळं करत असताना एका बाजूला शिस्त आहे बरं का. हा कॅरे नावाचा जो फ्रेंच ट्रॅव्हलर आहे, फ्रेंच प्रवासी आहे, तो लिहितो, आय मेट ॲट ऑल मुवमेंट्स किंग शिवाजीज ऑफिसर्स अँड ट्रूप्स फ्रॉम हुम आय रिसिव्ड नथिंग बट कर्टसी. अत्यंत सौजन्याने माझ्याशी ते वागले, म्हणजे फक्त अधिकारीच नाही तर सैनिकसुद्धा. अँड आफ्टर द एक्झाम्पल ऑफ देअर मास्टर दे एव्हिन्स्ड अ प्रोननेस टू स्ट्रेंजर्स. फार छान शब्द आहेत बघा. एक्झाम्पल ऑफ देअर मास्टर म्हणजे आपण शिवाजीराजे हे अत्यंत सुंदर रोल मॉडेल होते. हां, जे केले ते सांगितले असेच ते होते. आणि त्यामुळं परकी माणसाशी बोलताना सुद्धा हे सगळे सौजन्यानेच वागायचे. त्यामुळे वरपासून खालपर्यंत एका बाजूने आपल्याला असं दिसतंय की निर्धार, ठामपणा, दुसऱ्या बाजूने सौजन्य. पुन्हा व्यक्तिमत्वामधले गुण व्यवस्थेमध्ये आणणं हे शिवरायाचं कसब आपल्याला दिसतं. अजून एक हा गोआर्डा जो आहे युरोपियन प्रवासी, तो आपल्याला सांगतो, ही और शिवाजी यूज टू से, नो सॉव्हरेन हू रूल्स शुड एक्सक्यूज एक्सेसेस. जो राज्य करताय ना त्याने कोणत्याही तऱ्हेची जुलूम जबरदस्ती करता कामा नये. मच लेस दोज ऑफ हिज ग्रँडीज. त्याच्या जवळचे जे लोक आहेत, त्याचे जे सहकारी आहेत, त्याचे जे आश्रित आहेत, ग्रँडीज याचा शब्दशः अर्थ आश्रित, पण जे जवळचे लोक आहेत त्यांनी तर जुलूम जबरदस्ती करता कामाच नये, असं वागलं पाहिजे. शिवाजीराजे सांगतायत, फॉर सच एन ओव्हरसाईट वेन राईटली कन्स्ट्रूड मस्ट बी रिगार्डेड ॲज अ कन्सेंट व्हेअर बाय द किंग पार्टिसिपेट्स इन क्राईम्स ऑफ देअर सब्जेक्ट्स. नीट लक्षात घ्या काय म्हणतोय. जेव्हा या अधिकारावरती असलेली व्यक्ती, राजाच्या जवळ असलेली व्यक्ती ज्या वेळेला वाईट वागते, ज्या वेळेला काहीतरी भ्रष्टाचार करते, त्यावेळेला त्या राजाचीच जणू काही तिला अलिखित अशा तऱ्हेची एक भूमिका, पाठिंब्याची भूमिका आहे, असं माणसांना वाटणार की नाही. आणि म्हणून हे राजाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कसे वागतोय आणि आपले सगळे सहकारी कसे वागतायत. अर्थात हे त्याने लिहिलंय म्हणजे हे त्याने ऐकलेलं आहे किंवा हे त्याला कुणीतरी सांगितलेलं आहे, पण त्यातली जी वृत्ती शिवाजीराजांची आपल्याला ह्याच्यामधली दिसते ना, ती फार महत्त्वाची आहे. की नकळत सुद्धा त्या राजाने रयतेवरच्या जुलमामध्ये सहभागी होता कामा नये. तो पुढे लिहितो की विथ सच अ प्रोसिजर ऑफ जस्टिस, अशा न्याय व्यवस्थेमुळे, विदाऊट कन्सल्टिंग एनी ज्युरिस्ट्स, म्हणजे कायदे तज्ज्ञांचा सल्ला न घेता, शिवाजी मेड हिज सब्जेक्ट्स व्हेरी हॅपी.
आपल्या रयतेला त्यांनी सुखी केलं, आपल्या प्रजेला त्यांनी सुखी केलं. अँड हिज फेम रोज टू सच अ हाईट. एका अशा उंचीला या माणसाची प्रसिद्धी पोहोचली थ्रू आउट हिंदुस्तान. संपूर्ण या आपल्या हिंदुस्थानामध्ये, देशामध्ये. इट बिकेम ॲज ड्रेडेड ॲज इट वॉज चेरिश्ड. हे शब्द फार चांगले आहेत. ड्रेडेड याचा अर्थ धाक, की एकाच वेळेला धाक होता आणि दुसऱ्या बाजूला आदर होता. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे राज्यकर्त्यासाठी आणि अगदी पालकांसाठी सुद्धा, की एका बाजूला आपल्याला धाक पाहिजे पण दुसऱ्या बाजूला आपल्याला आदर वाटला पाहिजे. आणि हा आदरयुक्त दरारा किंवा दरारायुक्त आदर हा शिवाजीराजांनी कसा आणला असेल तर नक्की रोल मॉडेलिंग, की स्वतः ते जसे वागत असणार, स्वतः ज्या पद्धतीने लोकांच्या बरोबर, सामान्य माणसांबरोबर सुद्धा वागत असणार, त्याच पद्धतीचा एक आदर्श, एक अनुकरणीय वर्तन ते लोकांच्या समोर निश्चितपणे ठेवत असणार. हे सगळं करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचं भान या माणसाला होतं. आणि तुमच्या लक्षात येईल की या सगळ्यामध्ये एक इनोव्हेशन आहे बरं का. शिवाजीराजे हे नवनिर्मिती करतात. त्या काळामध्ये ना, मी म्हणालो ना, अस्थिरता होती, खूप लढाया चालू होत्या. तर अशी जेव्हा अस्थिरता राज्यांच्या मध्ये असते त्यावेळेला लुटारू, डाकू ह्या मंडळींचंही फावतं. असंच स्वराज्याच्या सुरुवातीलाही होतं. या सगळ्या डाकू मंडळींच्या बरोबर शिवाजीराजांनी काय पद्धतीने त्यांचा मुकाबला केला हे आपल्याला इतिहास सांगतो. अनेक लुटेरे, डाकू जे होते ते पकडले गेले, त्यांना शिक्षा झाल्या, पण त्यांच्यापैकी अनेकांना त्यांचं पुनर्वसन शिवाजीराजांनी आपल्या सैन्यात केलं. म्हणजे काही जणांना तर त्यांनी शेतीसाठी जागा दिली, जमीन दिली. काही जणांना फोर्टमध्ये किंवा किल्ल्यामध्ये रोज यायचं आणि अटेंडन्स लावायचा, हजेरी लावायची असं सांगितलं. अनेकांना तर त्यांनी खेड्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली आणि जर खेड्यामध्ये चोरी झाली तर तुमच्या पगारातून कापलं जाईल म्हणून सांगितलं. म्हणजे हे जे सगळे लूटमार करणारे संघटित टोळीवाले असे जे होते, आजच्या काळामध्ये आपण त्यांना गँग्ज अँड गँगस्टर्स असं म्हणू शकतो, या सगळ्यांचा सुद्धा पक्का बंदोबस्त केला. म्हणजे फक्त युद्ध जे होतं ना ते फक्त आक्रमण करणाऱ्या शत्रूबरोबर नव्हतं. आपल्या स्वराज्यामध्ये बाह्य शत्रूपासूनची सुरक्षितता आणि अंतर्गत जे कोणी बंडाळ्या करत असतील त्यांच्यापासूनची सुरक्षितता ही जनसामान्यांना अनुभवाला आली पाहिजे, अशा तऱ्हेचा एक दृष्टिकोन शिवाजीराजांचा होता. आणि हा दृष्टिकोन आपल्याला सतत दिसतो, की एका बाजूला सुरक्षितता, दुसऱ्या बाजूला समृद्धी, की तुम्हाला या स्वराज्यामध्ये प्रगतीपथावरती येण्याची संधी, तिसऱ्या बाजूला सहभाग, पार्टिसिपेशन, आणि जो माणूस सहभागी आहे त्या सहभागी माणसाचा सन्मान. म्हणून सहभागाच्या नंतर येतो तो सन्मान. मला आत्ता आठवली एक कहाणी शिवाजीराजांची. जंजिऱ्याच्या सिद्धीची एक मोहीम असते आणि जंजिऱ्याला शिड्या लावायच्या असतात, अशा तऱ्हेचा एक बेत मोरोपंत पेशवे ठरवतात. राजे प्रत्यक्ष त्या मोहिमेत नसतात आणि तिकडचा एक लाय पाटील नावाचा असतो जो स्थानिक असतो. तो म्हणतो की रात्री मी छोट्या होड्या घेऊन जाईन, मी आणि माझे सहकारी, आणि तटाला आम्ही शिड्या लावू आणि मग तुम्ही सैन्य घेऊन या आणि मग तुम्ही तटावरती हल्ला करा. हा निधड्या छातीचा माणूस आणि त्याचे सहकारी हे अगदी आवाज न करता जातात आणि त्या तटाला शिड्या लावायच्या असतात, त्या अशा 10 अंशाच्या कोनामध्ये वगैरे लावायच्या असतात, तशा त्या लावतात बरं का मध्यरात्री. आणि ते वाट बघतात आणि कुठेतरी गडबड होते संदेशांची, कम्युनिकेशनची, आणि सैन्य काही पोचत नाही. मग आता उत्तर रात्र जशी होते तसं आता झुंजूमुंजू होणार, पहाटणार, म्हणून ही मंडळी परत येतात. शिवाजीराजांना अर्थातच कळतं नंतर की अरे गडबड झाली आणि मोहीम फसली बरं का. मग ते सेनापतींची काय झाडाझडती घ्यायची असेल ती घेतलीच असेल त्यांनी. पण महत्त्वाची गोष्ट ते म्हणतात, हा लाय पाटील कुठे आहे, त्याला दरबारात आणा. सामान्य माणूस असतो, तो येतो दरबारामध्ये. शिवाजीराजे त्याच्यावर खुश होतात. बघा, म्हणजे जो माणूस त्या मोहिमेमध्ये, बरं ही मोहीम यशस्वी नाही झालेली, पण तरीसुद्धा या सामान्य माणसाने त्या मोहिमेमध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि त्याला म्हणतात की तुला पालखीचा मान म्हणतात.
तर तो माणूस म्हणतो की अहो मी गरीब माणूस आहे हो, आणि मी कुठे पालखी या कोकणाच्या दरी का पर्यंतमध्ये नेऊ. तर शिवाजीराजे त्याच्याकडे बघतात, तो काय करतो ते विचारतात आणि मग सांगतात की ह्याला एक छोटंसं गलबत बांधून द्या, कारण त्याचा व्यवसाय तो आहे आणि तो मासेमारीचा त्याचा व्यवसाय असेल, सागरी व्यवसाय असेल, गलबत बांधून द्या आणि त्याचं नाव द्या पालखी, म्हणजे याला पालखीचा मान पण दिला. आता मला सांगा, अशा लाय पाटलासारखे सामान्य लोक जेव्हा या संपूर्ण प्रकल्पाचा भाग बनतात, या स्वराज्याच्या चळवळीचा भाग बनतात, तेव्हा ती खऱ्या अर्थाने लोक चळवळ होते आणि सहभाग हा सन्मानातून निर्माण होतो. ही परंपरा शिवाजीराजांची, ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची, ही शिवाजी महाराज जगत होते आणि महाराष्ट्राच्या समोर ठेवत होते. आणि म्हणूनच लोक जीवाला जीव द्यायला तयार होतात हो. म्हणून शिवाजी महाराजांचं सैन्य हे पोटार्थी सैन्य नव्हतंच कधी. शिवाजी महाराजांचं सैन्य म्हणजे चैतन्य होतं. हे चैतन्यदायी सैन्य शिवाजीराजांनी कसं निर्माण केलं, हे आरमार शिवाजीराजांनी कसं निर्माण केलं, ते आपण बघणार आहोत. ती रोमहर्षक गाथा आपण अनुभवणार आहोत आपल्या या प्रवासाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.